नमस्कार. कुक विथ जयूमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप स्वागत. आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केकची रेसिपी पाहणार आहोत. आणि आजचा केक हा आपण ओव्हनमध्ये बेक न करता कुकरमध्ये बेक करणार आहोत, कारण बऱ्याच जणांकडे सहसा ओव्हन अवेलेबल नसतो. हा एगलेस प्लम केक आहे आणि कुकरमध्ये देखील तो तितका स्पॉन्जी बेक झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. प्लम केक म्हणजेच खूप सारे ड्रायफ्रूट्स. तर इथे मी थोडेसे काजू, अक्रोड, बदाम, पिवळे मनुके, थोडेसे काळे मनुके आणि थोडी टूटी फ्रुटी घेतलेली आहे. प्लम केक बनवण्यासाठी हे सर्व ड्रायफ्रूट्स आधी आपल्याला सोक करून ठेवावे लागतात. त्यासाठीच आपण कॅरमेल सॉस बनवणार आहोत. कॅरमेल सॉस बनवण्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. ती आपण पाणी न घालता अशीच वितळवून घ्यायची आहे. स्लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हिला या पद्धतीने ढवळत राहायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता साखर अगदी व्यवस्थित मेल्ट झालेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घेऊ आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून या सॉसला एक उकळी आणायची आहे. हे पहा, आता हा कॅरमेल सॉस व्यवस्थितपणे उकळलेला आहे. आता आपण यामध्ये जे आधीच ड्रायफ्रूट्स काढून घेतले होते ते सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि गॅस बंद करून कमीत कमी 3 तास हे ड्रायफ्रूट्स आपल्याला या कॅरमेल सॉसमध्ये सोक करून ठेवायचे आहेत. ही या रेसिपीमधली सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे. आता आपण 3 तासानंतर केक बेक करायला घेऊयात. आज आपण कुकरमध्ये केक बेक करणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकरची शिट्टी, आतली लीड काढून घेतली आहे. कुकरमध्ये या पद्धतीने एक स्टँड आपल्याला ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण बंद करून स्लो फ्लेमवरती आपल्याला 10 मिनिटांसाठी कुकर प्रीहीट करायचा आहे. तोपर्यंत एका बाजूला आपण केक टिनची तयारी करून घेऊ. याप्रमाणे खाली आपल्याला पार्चमेंट पेपर टाकायचा आहे आणि प्लम केकसाठी आपल्याला केक टिनच्या चारी बाजूने देखील या पद्धतीने पार्चमेंट पेपर लावायचा आहे, कारण आपण यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आणि जर हा पेपर घातला नाही तर ते ड्रायफ्रूट्स केकच्या टिनला चिटकू शकतात. आता इथे अर्धा कप साखर मी घेतलेली आहे. त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, 2 वेलची आणि 2 लवंगा घालायच्या आहेत व याची फाईन पावडर करून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी फाईन पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. इथे एका बाउलमध्ये पाव कप सनफ्लॉवर ऑइल मी घेतलेला आहे. तुम्ही कोणतंही कुकिंग ऑइल वापरू शकता. त्यामध्ये आपण जी साखर बारीक करून घेतली होती ती आपल्याला घालायची आहे आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व छान एकजीव झालेलं आहे. आता आपण हे जे ड्रायफ्रूट सोक केलेलं सिरप होतं ते कॅरमेल सिरप यामध्ये घालून घेणार आहोत. सिरप घातल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण या बोलमध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. त्यासाठी इथे या बोलवरती मी एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 कप मैदा घालायचा आहे. 2 टेबलस्पून मिल्क पावडर मी घातली आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे केकला छान रिचनेस येतो. 1 टेबलस्पून कोको पावडर घालायची आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि ½ टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अगदी चिमूटभर मीठ देखील आपल्याला घालायचं आहे. मीठ हे ऑप्शनल आहे, पण त्यामुळे या केकला खूप छान चव येते. आणि हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आता व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. आता पुन्हा एकदा आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे सर्व अगदी हळूवार हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे, तर त्यामध्ये जितकं लागेल त्या गरजेनुसार
थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। पण इथे एक खूप इम्पॉर्टंट टिप आहे, ती म्हणजे नॉर्मल केकप्रमाणे हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे। जर बॅटर खूप पातळ झालं तर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तसेच बॅटरच्या खाली तळाला बसतील। ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता आपण हे बॅटर केक टिनमध्ये पोर करणार आहोत। 2 ते 3 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, त्यामुळे एअर बबल्स केकमधले निघून जातील। आणि पुन्हा एकदा मी थोडेसे ड्रायफ्रुट्स वरतून घालणार आहे। फक्त सजावटीसाठी आपल्याला हे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। इथे मी थोडेसे काजू वरती ठेवलेले आहेत। माझ्याकडे या चेरीज आहेत, त्या मी ठेवणार आहे आणि थोडेसे काळे मनुके। त्यामुळे बेक झाल्यानंतर केक दिसायला खूपच छान दिसेल। हे पहा, आपला केक अगदी सेट झाला आहे। आता आपण बेक करण्यासाठी ह्याला कुकरमध्ये ठेवणार आहोत। खूप काळजी घेऊन आपल्याला हे केक टिन कुकरमध्ये ठेवायचं आहे, कारण आपण कुकर प्रीहीट करून घेतला होता, त्यामुळे तो खूपच गरम असणार। आता कुकरचं लीड बंद करायचं आहे आणि 40 ते 60 मिनिटं आपल्याला हा केक स्लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे। सुपर सॉफ्ट आणि यम्मी असा प्लम केक आपला तयार झालेला आहे। तुम्ही देखील या क्रिसमसला हा प्लम केक नक्की तयार करून बघा। कसा झालाय तो मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूची बेल आयकॉन देखील जरूर प्रेस करा।